कोण आहे यार आता? आसित प्रा आलेत. हॅलो. अरे आसित भाई आलात तुम्ही? आसिफ भाऊ इथे काय झालं? डॉक्टर आधी उठा, आसिफ भाऊ आले आहेत. आता तर उठावंच लागेल रे. अरे वा 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 आसित प्रा. अरे कसे आहात तुम्ही? तू तर यार उचलायला नेहमीच तयार असतोस. आलो नाही की सरळ उचलतोस. उचलायलाच तर मजा येते ना यार. काय जेठा भाऊ मेहता साहेब, इथे यायलाच भीती वाटते हो. कसं आहे, हा दिसला की माणूस सरळ उचलतोस तू. ओ यार, हे घाबरवायला नाही, आपलेपणा आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे आसित प्रा. अरे आपला पण जीव आहे, आपली पण दोस्ती आहे इकडे. तुम्ही गोकुळधाम मध्ये येतात ना, तेव्हा आपलं दिल खुश होऊन जातं यार. अरे आपलं पण दिल खुश होतं गोकुळधाम मध्ये येऊन तुम्हा सगळ्यांना जेव्हा भेटतो ना. अहो आसिफ भाऊ, ही तर आपल्या गोकुळधामची परंपरा आहे. जो येतो त्याला सोडी उचलणार, सोडीची सवयच झाली आहे. पण तुम्ही अचानक इथे येऊन आम्हाला सरप्राईज दिलं. हो ऍक्च्युली. अरे आसिफ भाऊची प्रत्येक गोष्ट म्हणजे सरप्राईजच असते. अरे यार, खरं सरप्राईज तर तुम्हीच लोक देता. तुम्ही तर रोजच नवीन नवीन सरप्राईज आणता. त्याच्या पुढे तर आपलं फारच छोटं सरप्राईज आहे. मी ऐकलंय की या वर्षी पण तुम्ही GPL 3 म्हणजे गोकुळधाम प्रीमियर लीगचं जबरदस्त आयोजन करताय म्हणे. अरे बिलकुल करतो यार, खूप मजा येणार आहे. मग तुमचं कौतुक करायला आणि तुमची चौकशी करायला तर इकडे यावंच लागेल. थँक्यू आवर ऑनर. मग आता मला एक सांगा, तुमची GPL 3 ची प्रॅक्टिस कशी काय चालली आहे? जबरदस्त. आता हेच म्हणजे आम्ही प्रॅक्टिस करून आलोय. घामाने वाट लागलीये. आता सुकला जरा हवा आली तर. बाकी आतून विचाराल काय सांगणार आता. ओय असित कुमार मोदी प्रा, ओय मेहताचे महारथी आणि या जेठाच्या जाबाज मध्ये जबरदस्त टक्कर आहे. हो काय सांगता, मस्तच आहे मस्त. आणि तुम्ही लिहून घ्या आसिफ भाऊ, फाफडा जिलेबीची शपथ. यावेळी जेठाचे जाबाजच जिंकणार. आम्ही जिंकू. अरे अशा भ्रमात राहू नको जेठालाल. शपथ त्या पेनाची आहे ज्याने मी लिहितो. जिंकणार फक्त मेहताचे महारथी आणि हरणार जेठाचे जाबाज. एक मिनिट. मला हे सांगा की हा जो जबरदस्त सामना होणार आहे ना, यात काही प्राइज वगैरे ठेवलेत की नाही? आसित भाऊ, जिंकणाऱ्या टीम साठी आहे ट्रॉफी आणि प्लेयर्सना इंडिव्हिज्युअली मिळणार आहे जिलेबी फाफडा. फाफडा जिलेबी? फाफडा जिलेबी? चला, फाफडा जिलेबी तर आपण एन्जॉय करणारच. पण माझ्याकडून या गोकुळधाम प्रीमियर लीग म्हणजे GPL 3 मध्ये जी कोणी टीम जिंकेल त्या टीमला एक सरप्राईज आणि स्पेशल गिफ्ट देईन. सरप्राईज आणि स्पेशल गिफ्ट? अरे हे मी बोललेलो ना, आसिफ भाऊचं काही ना काही सरप्राईज असणारच. याचं दुसरं नावच आहे सरप्राईज भाई मोदी. अरे वा मोदी साहेब, तुम्हाला तर सरप्राईज द्यायची सवयच आहे. पण मोदी साहेब, तुम्ही हे स्पेशल गिफ्टचं बोलून आम्हा सगळ्यांची उत्सुकता वाढवली आहे. आसिफ भाऊ, आता लवकर सांगा की कोणतं स्पेशल गिफ्ट तुम्ही आम्हाला देणार आहात. स्पेशल गिफ्ट तर सरप्राईज असणार. सरप्राईज आहे म्हणजे मॅचच्या नंतरच करणार, हो ना? अरे बबिताजी, दया वहिनी, हे काही सरप्राईज गिफ्ट नाहीये, पण हे स्पेशल गिफ्ट नक्कीच आहे. गोकुळधाम प्रीमियर लीग म्हणजे GPL 3 मध्ये जिंकणाऱ्या संपूर्ण टीमला, म्हणजे जी कोणी विनिंग टीम असेल त्याच्या सगळ्या प्लेयर्सना माझ्याकडून एक स्पेशल गिफ्ट. याचा अर्थ सांगू का मी? सांगा. सांगू? अहो लवकर सांगा, एक्साइट झालोय मी खूप. ऐका मग, मॅच जिंकणाऱ्या सगळ्या टीम्सच्या प्लेयर्सना माझ्याकडून सोन्याची चेन गिफ्ट मिळेल. सोन्याची चेन? काय? सोन्याची चेन? काय सोन्याची चेन? सोन्याची चेन आणि आसित प्रा, दुसरी तो ग्रेट आहे. अरे तुम्ही थांबा. अरे थांबा, मी बोलतो ना आसिफ भाऊंशी. आसिफ भाई इथे या. माझ्या टीम मध्ये आहे. आसिफ भाई, आम्हीच जिंकणार.
तुम्ही माझ्याकडे या, माझ्या टीम मध्ये या. अरे 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 तुम्ही सगळे साइड मध्ये राहा. ऐका, 11 प्लेयर्स आहेत आमच्याकडे, 11 चेन तयार. नावाची लिस्ट पाठवतो मी नंतर. अरे भाया हात काढ ना, हात अडकेल ना. बसा बसा, चला बसा. अरे जिंकणार आम्हीच. अहो जिंकणार आम्हीच आहोत. हा नाही नाही, काम आहे त्यांना. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. अरे मी म्हणालो ना त्यांना. काय तुम्ही जातात? अरे तुम्ही इकडे या ना. मी अरे अरे इकडे या तुम्ही. अरे माझी सगळी गोष्ट झाली त्यांच्याशी. कशाला सोन्याची चेन अनाऊन्स केली? आता या लोकांनी इकडे भांडणं केली नाहीत म्हणजे झालं. अरे दादा शांती शांती शांती. अरे भाऊ अरे असे भांडू नका रे एकमेकात. बघा क्रिकेटची मॅच आहे, गुण्या गोविंदाने खेळा. भले जोश असू दे, पण प्लीज असली भांडणं नाही झाली पाहिजेत आपल्यात. असित भाऊ आता दोन्हीकडून बोलताय ना. मागच्या 2 GPL आम्ही गुण्या गोविंदाने, पण आज तुम्ही सोन्याचं चेनच्या बक्षीस मध्ये आणून आमच्या दोघात दुश्मनी तयार केली. कसलाही बंधुभाव शिल्लक नाही. आता सोन्याची चेन घ्यायचीच आहे. तुम्ही प्लीज भांडू नका असे, भांडू नका असे. भांडू नका हात जोडतो. तुम्ही प्लीज भांडू नका असे. भांडण कराल तर सोन्याची चैन नाही मिळणार. मग क्रिकेटचा खेळ फक्त सभ्य लोकांचा असतो. अरे हे काय करतोय? गाडी ठोकशील ना पाठी. हे ऑल द बेस्ट. अरे आसित भाई, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आसित भाऊनी जिंकणाऱ्या टीमला सोन्याची चेन बक्षीस देणार हे अनाउन्स करून मॅच मध्ये एक्साइटमेंट वाढवून टाकली नाही. अहो तसं तुम्हाला काय वाटतं की GPL 3 कोण जिंकेल? अरे कोण म्हणजे? मेहताचे महारथी. एकमेव सेक्रेटरी ज्या टीम मध्ये असेल, एकमेव जीत ही त्याच टीमची होईल. ओ महारथी, आता थिअरी सोडा आणि प्रॅक्टिकली बघा. प्रॅक्टिकली म्हणजे जर तुमची टीम जिंकली तर घरात एकच सोन्याची चेन येईल, आणि जर आमची टीम जिंकली ना तर घरात 2-2 चैन येतील. शिरतय का डोक्यात? चैन मिळवायची असेल तर जागे व्हा, व्यवहारी बना. म्हणजे मी असणार माझ्याच टीम मध्ये, पण खेळणार तुमच्या टीम कडून. हो, आणि माझ्या टीमशी बेईमानी करायची. करेक्ट. काय डोकं आहे माधवी? अगं टाळी काय देतेस? मी बेईमानी करणार नाही. मी इमानदार शिक्षक आहे आणि इमानदार खेळाडू सुद्धा. मला नको तुमची सोन्याची चेन बिन. शी बाबा. या आसित भाऊंनी गिफ्ट मध्ये सोन्याची चेन अनाउन्स करून संकटात टाकलं. हे रोशन, याचा प्रॉब्लेम कसा होणार? ओय सोनिये, यात फक्त सिंगल प्रॉब्लेम नाहीये, डबल प्रॉब्लेम आहे, ट्रिपल प्रॉब्लेम आहे. 4ला काय म्हणतात? चौपल. हा, चौपल प्रॉब्लेम आहे यार. म्हणूनच मी हे तुला एकटीला समजावतोय. समज जर मेहताचे महारथी म्हणजे आपण सगळे मॅच जिंकलो तर. अरे बाबा, मग तर 2-2 चेन भेटेल ना. ही तर चांगलीच गोष्ट आहे ना रोशन. अगं ही चांगली गोष्ट नाहीये. हा सापळा रचलाय, सापळा. ते कसं काय? ते असं सोनिये की जिंकल्यावर आपल्याला 2-2 सोन्याच्या चेन तर मिळतील, पण आपली शांती निघून जाईल यार. मला काय कळलं नाही रोशन. ओ सोनिये, मी समजवतो ना मग तुला. ऐक रोशन. ऐक रोशन. हे बघ, जर आपला गोगी पुत्र ही मॅच जिंकला तर मग काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण वाहेगुरु चिडले आणि आपला गोगी पुत्र ही मॅच हरला आणि आपली टीम मॅच जिंकली ना, तर तुला तर माहितीच आहे, गोगी पुत्र रागात घर काय सोसायटी डोक्यावर घेईल यार. या चेनने तर बेचैनच केलंय. आता काय करायचं रोशन? ओय, काय करायचं काय करायचं काय करायचं? ओय सोनिया, आपण आता काय करू शकतो? आपण सगळे जर एकाच टीम मध्ये असतो तर बरं झालं असतं ना.
अच्छा गोली हंस, मी काय म्हणते ते ऐका. मम्मी मला माहितीये तू काय बोलणार आहे. काय? की बेबी जास्त नको खाऊ, रात्री पण खायचंय. अरे हे तर मम्मी रोजच सांगते, आज काही वेगळं सांगेल रे, हो ना? राईट. मला जीपीएल बद्दल बोलायचंय. जीपीएल? हा बोल मम्मा. जीपीएल बद्दल? अच्छा अच्छा, बोल बोल. ऐका, आपण तिघे एकाच टीम मध्ये आहे आणि जिंकणाऱ्या टीमला सोन्याची चेन जिंकायची सुवर्ण संधी आहे. तर आपण तिघांनी निश्चय करून टीम जिंकवायची, म्हणजे 3 सोन्याच्या चेन आपल्या घरी येतील. येस. हो बरोबर आहे की. याच निमित्ताने 3 समोसे एकदम खाऊन टाकतो, म्हणजे मला आताच चेन मिळेल. काय हंस, मी इथे जिंकण्याची स्ट्रॅटेजी करते आणि तुला समोसा हवा. सॉरी सॉरी सॉरी, थोड्या वेळाने खातो हं तुला. पण मम्मी सोन्याच्या 3 चेन आपल्यालाच मिळतील, पण एकच प्रॉब्लेम आहे. काय? व्हॉट प्रॉब्लेम? टप्पू. जर टप्पूची बॅट चालली ना तर सगळ्यांनीच चेन विसरा. अरे अरे, अशी कशी चेन विसरायची? आपण पण सोन्याच्या चेन साठी जोर लावून खेळू. जेठाचे जाबाजच जिंकणार आहेत. शाबास. येस. हाय, सोन्याची चेन. सोन्याच्या चेनचं बक्षीस ऐकलं आणि माझं की नाही भानच हरपलंय. तारक, तुम्ही काय विचार करताय? टप्पू अंजली, टप्पू. टप्पू? हो अंजली, आपल्याला जर जीपीएल जिंकायचं असेल तर टप्पूची बॉलिंग, टप्पूची बॅटिंग, टप्पूची फिल्डिंग सगळं फॉर्म मध्ये असणं खूप गरजेचं आहे. तारक, तुम्ही इतके का घाबरताय? तुम्हाला तर टप्पूची क्रिकेट मधली करामत चांगलीच माहिती आहे ना. ऐका, त्याची बॉलिंग आणि त्याच्या बॅटिंगचा ना योग्य उपयोग करून घ्या. मी तुम्हाला गॅरंटी देते की जीपीएल 3 ची ट्रॉफी आपल्यालाच मिळेल. आणि त्याच्याच बरोबर सोन्याच्या चेन, त्या पण 2-2. टिंग टिंग. अंजली, काय सोन्याची चेन यार, इथे कॅप्टन बनून माझ्या रात्रीची झोप, दिवसाचा आराम गेला आणि तुला सोन्याच्या चेनचं पडलंय. ऑफकोर्स तारक, मी सोन्याच्या चेन साठी इतके एक्साइटेड आहे ना. माहितीये, समजा मला चेन मिळाल्या ना, त्यानंतर मी चेन घालणारच नाही. मग काय करणार तू? मी त्यांना फ्रेम मध्ये लावणार आणि त्या फ्रेमला भिंतीवर लटकवणार. तुमच्या विजयाची निशाणी. हाय, सोन्याची चेन. बबिता, एक गोष्ट कळली नाही. तुम्ही सगळ्या लेडीज सोन्याच्या चेनला घेऊन इतके एक्साइटेड का आहात? अय्यर, तुम्ही जेंट्स ना ही गोष्ट कधीच समजणार नाही. आम्ही जेव्हा सोन्याची चेन विकत घेतो तेव्हा तर आनंद होतोच, पण इथे जीपीएल 3 जिंकून सोन्याची चेन काबीज केली ना, त्याचं तर वेगळंच प्राईड आहे. मी यासाठी सर जास्त एक्साइटेड आहे. ते तर आहे, पण बबिता डोंट वरी, आपण दोघं वेगळ्या टीम मध्ये आहोत. कोणतीही टीम जिंको, आपल्या घरात एक सोन्याची चेन पक्की आहे. माहेश्वरजी, आपण किती लकी आहोत ना. आपण जर जिंकलो तर सोन्याची चेन आपल्याला मिळेल. हो हो बावरीजी, पण आपण दोघे वेगवेगळ्या टीम मध्ये आहोत ना, आणि जी टीम मॅच जिंकेल तिच्याच प्लेयर्सना सोन्याची चेन मिळणार आहे. हो माहेश्वरजी, तुम्ही तुमच्या शेटजींना सांगून मला तुमच्या टीम मध्ये घ्या ना प्लीज. नाही बावरीजी, आता असं नाही होऊ शकत, कारण कसं आहे ना, दोन्ही टीमची निवड झाली आहे आणि प्रॅक्टिस पण आता संपत आली आहे. आपण आता एक नाही होऊ शकणार. आपण एक का नाही होऊ शकत माहेश्वरजी? आपण तर एकच आहोत ना कधीपासून. कोण आपल्याला वेगळं करणार? नाही नाही बावरीजी, एक होऊ शकणार नाही म्हणजे क्रिकेट टीम मध्ये एक नाही होऊ शकणार आपण. अच्छा अच्छा अच्छा, तसं. मागेश्वरजी, आपण एकाच टीम मध्ये पाहिजे होतो. तर मग आपण दोघांनी सोबत मिळून फिल्डिंग केली असती, सेंचुरी मारली असती आणि एकत्र बॉलिंग टाकली असती. हो बावरीजी, जर असं झालं असतं तर. होऊ शकतं बागेश्वरजी. बस तुम्ही आताच्या आता शेटजींकडे जा आणि त्यांना सांगा की मला पण तुमच्या टीम मध्ये घ्या प्लीज 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 बागेश्वरजी. नाही नाही बावरीजी, आता मी शेटजींना असं नाही सांगू शकणार. जर मी शेटजींना तुमच्या बाबतीत काही सांगितलं तर ते मलाच टीम मधून बाहेर काढतील. शेटजी कॅप्टन आहेत ना, म्हणून त्यांना मॅचचं खूप टेन्शन आहे. टप्पूचे पप्पा, काय आहे? बघा सोन्याची चेन. ते असित कुमार मोदीने तुला आधीच सोन्याची चेन दिली काय? अरे नाही नाही, ही तर माझीच आहे. आईने मला आधीच्या लग्नात दिली होती. काय? म्हणजे आईने मला लग्नाच्या आधीच दिली होती. मग आधीच्या लग्नात दिलेली काय बोलतेस? सॉरी, हा शब्द जरा मागे पुढे बोलून गेले. शब्द जरा मागे पुढे बोलले. तुझा शब्द मागे पुढे झाला आणि माझा जीव खालीवर झाला.
सॉरी जाऊ दे ना आता. हे बघा ना. काय करू हिला बघून? अरे हिला बघून तुमच्या आतल्या कप्तानाला खेळाडूला जागृत करा ना. आणि डब्बूचे पप्पा एकदा काय व्यवस्थित जागृत झाले ना मग आपल्याकडे एक नाही दोन नाही तीन सोन्याच्या चेन येतील बघा. एक तुमची, एक बापूजींची आणि एक माझी. तू काळजीच सोड दया. तुझी इच्छा जरूर पूर्ण होईल. मी 3 चेन आपल्या घरात आणून दाखवेन. जेठ्या तू जीपीएल सोन्याच्या चेन साठी खेळणार? नाही बापूजी, नाही बापूजी. रे तू आता सुनबाईला सांगितलंस ना की तू बघ 3 सोन्याच्या चेन मी घरी आणूनच दाखवेन. ते हिला हवी आहे सोन्याची चेन म्हणून मी असं म्हणालो बापूजी. असं तुला चेन नकोय? नाही मला सोन्याची चेन नकोय. म्हणजे तू मॅच हरणार की काय? नाही काय होणार, जिंकणार ना मी. अरे बाबा तू मॅच जिंकलास तर मग सोन्याची चेन तर घरात येणारच ना. आणि तुला तर सोन्याची चेन नकोय. असं म्हणजे तू मॅच मुद्दामहून हरणार? अरे मुद्दामून का हरू बापूजी, मी जिंकेनच. अरे पण तुला सोन्याची चेन नकोय ना, मग मॅच जिंकणार कसा तू? अरे या असित कुमार मोदीने सोन्याची चेन बक्षीस देणार सांगून प्रॉब्लेमच केलाय. अरे काय प्रॉब्लेम नाहीये, मी मस्करी केली रे जेठ्या. तू बघच चेन आणि मॅच दोन्ही आपणच जिंकणार. अरे वा, चेन जिंकायची फुल तयारी चालली आहे. नाही दया वहिनी, बसायला बिलकुल वेळ नाहीये. खूप काम आहेत मला. मी खास हे द्यायला आले जेठा भाऊंना. तारकने दिले तुमच्यासाठी. काय आहे याच्यात अंजली वहिनी? अरे लाडू, पण कोणत्या खुशीत? जेठा भाऊ ते तर मला माहित नाहीये, पण तारक म्हणालाय की जेठा भाऊंना सांग की लाडू खाऊन मला लगेचच फोन कर. तेव्हा ते सांगतील की लाडू त्यांनी का म्हणून पाठवले. हा जरूर, आता लाडू खाऊन फोन करतोच. अच्छा तर मी आता निघते. हा फोन नक्की करा तुम्ही. ओके जय जिनेंद्र. थँक्यू. बाय. अरे काय झालं, लाडू का दिलेत? घ्या ना बापूजी घ्या. घे दया. हा मेहता साहेब. जेठालाल, लाडू खाऊन तोंड गोड केलंस की नाही? हा भाऊ, लाडूच तर खातोय, पण सांगा तर खरं कोणत्या खुशीत लाडू पाठवलेत? अरे जेठालाल, तू माझा जिगरी दोस्त आहेस यार, परम मित्र. सांग मला तुझ्यापेक्षा जवळच्या या दुनियेत कोण आहे? म्हणून विचार केला की मेहताच्या महारथींच्या जिंकण्याच्या आनंदात मी सगळ्यात आधी तुझंच तोंड गोड करावं. ठीक आहे मेहता साहेब, आता एक गिफ्ट माझ्याकडून पण येईल. ते बघितल्यावर तुम्ही पण मला फोन करायचा, तेव्हा मी पण सांगेन ते गिफ्ट तुम्हाला का पाठवलंय. मजा येईल आता. आलास ना, आला रे. हॅलो, ही कसली मस्करी जेठालाल? कसं वाटलं आमचं गिफ्ट? कसं वाटलं माझं गिफ्ट? जेठालाल, कोणी असं गिफ्ट देतं का? हे कारलं? असं बघा, माझ्या नशिबात विजयाचे गोड लाडू होते म्हणून मला लाडू आले. आणि तुमच्या नशिबात कडू हार लिहिलीये म्हणून तुम्हाला कारली दिली. जीपीएल 3 ची ट्रॉफी आणि सोन्याच्या 11 चेन जेठाचे जाबाचं जिंकणार. लक्षात ठेवा मेहता साहेब, हे वाक्य आपल्या काळजावर बसकोरून ठेवा. आता शेवटी कोण हसणार आहे हे तर काळच सांगेल. आता काय झालं तारक, काय विचार करताय? नाही अंजली, मी विचार करतोय की जेठालाला हलक्यात घेऊन चालणार नाही आपल्याला, कारण मला हरवायला तो जबरदस्त रणनीती बनवत असणार. जीपीएल 3 च्या महामुकाबल्यात दोन परममित्र, दोन खास दोस्त एकमेकांच्या विरोधात कॅप्टन झाले आहेत, प्रतिस्पर्धी झाले आहेत ते, आणि दोघेही एकमेकांना हरवण्याच्या बेतात आहेत. दोघांना जोश आहे समोरच्याला हरवण्याचा, दोघांना एकमेकांना हरवण्याची इच्छा आहे. असं म्हणतात की युद्ध मैदानात लढण्याआधी मनात खेळलं जातं, रणनीती बनवली जाते. युद्ध जिंकायला साम दाम दंड भेदाच्या युक्त्या वापरल्या जातात, आणि हे दोघे एकमेकांना हरवायला असेल नसेल तितका जोर लावणार आहे.
असं म्हणतात की हिरोकडे समजा पत्त्यातल्या दुर्र्या तिर्र्या पंजा असतील आणि समोरच्याकडे 3 एक्के जरी असले, पण हिरोकडे जर आत्मविश्वास असेल, कॉन्फिडन्स असेल, तर 3 एक्केवाल्यालाही तो मात देऊ शकतो. आता कोण कोणाला हरवायला काय काय करते GPL 3च्या महामुकाबल्याला पाहण्यासाठी तर तुमच्या समोर टीव्ही स्क्रीनवर असतील जेठाचे जाबाज आणि मेहताचे महारथी. जेव्हा दोघेही भिडणार आहेत, हास्याची कारंजी उडणार आहे, तेव्हा फक्त बघत राहा गोकुळधामची दुनियादारी. आपण जेव्हा मॅच खेळत असाल तेव्हा आपल्यापैकी कुणीही हे नाही आठवायचं की समोरच्या टीम मध्ये माझी होणारी बायको खेळते, माझी बायको खेळते, माझा पती खेळतोय, माझे वडील खेळतायत की माझे आई वडील खेळतायत किंवा माझा मुलगा समोर खेळतोय. आपल्यासाठी समोरच्या त्या टीमच्या प्रत्येक खेळाडू फक्त आणि फक्त एक प्रतिस्पर्धी असेल ज्याला आपल्याला हरवायचं आहे आणि प्रत्येक परिस्थितीत हरवायचाच आहे. जिंकणार कोण? जिंकणार कोण? जिंकणार कोण?